एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्ष नेते पदावर निवड झालेली आहे. एका एकनाथरावांच्या नंतर दुसरे एकनाथराव येत आहेत अध्यक्ष महोदय. आता या पुढच्या काळामध्ये एकनाथ हे नाव विरोधी पक्ष नेत्या पदासाठी आवश्यक आहे का असंही होऊ शकेल अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री मानला जातो. तर खडसे साहेब त्या बाजूला उभा राहून सुद्धा आपण अनेक वेळा सांगितलं होतं आमचं सरकार येणार आहे. विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री असतो हे लोकशाहीत सगळीकडे मानलं जातं अध्यक्ष महोदय. पण खडसे साहेब, आपल्याला किमान 2 नंबरची खुर्ची मिळालेली आहे. मी सुद्धा त्या खुर्चीवर 4 वर्ष बसलोय. होय अध्यक्ष महोदय, मी एकच सांगतो, लोकशाहीत जे मंत्री आता झालेत त्यांना मी अगदी अनुभवाचे बोल सांगतो, एकच नंबर खऱ्या अर्थाने असतो. बाकी 2, 3, 4, 5 याला काही अर्थ नसतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी खरं तेच बोलतो अध्यक्ष महोदय. माझं विरोधी पक्ष नेत्याच्या बद्दल बोलत आहे. आणि जर अध्यक्ष महोदय बाकीच्या नंबरला सुद्धा महत्व असतं तर अध्यक्ष महोदय या बाजूला आम्ही आलोच नसतो. पण खडसे साहेब, तुमच्या पक्षाने तुमचा मान राखलाय, मान्यच करावं लागलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खडसे साहेबांच्या अनुभवाचा आता बहुजन समाज वगैरे आपल्या तोंडून ते यायला नको होतं अध्यक्ष महोदय. ते माझ्यासारख्याच्या तोंडून आलं असतं तर अध्यक्ष महोदय मीडियाने फूफ फोडून काढलं असतं. पण तुम्ही भाग्यवान आहे, मीडिया आज तरी तुमच्या बाजूला आहे. कधी काळी तो माझ्याही बाजूला होता, खूप डोक्यावर घेत होते अध्यक्ष महोदय. खोकला आल्याची बातमी सुद्धा होत होती अध्यक्ष महोदय. पण आज आहे आपल्याला प्रोटेक्शन. एवढा देव दुर्लभ शपथविधी अध्यक्ष महोदय जर आमच्यासारख्याने केला असता, अध्यक्ष महोदय आमच्यासारख्याने शपथविधी असा वानखेडे स्टेडियमवर जर केला असता अध्यक्ष महोदय, तर आम्हाला अरबी समुद्रात नेऊन मीडियानेच बुडवला असता अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आज मला सुद्धा असं वाटत होतं आपल्यासारखा सिनियर माणूस, ज्येष्ठ माणूस विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचं जर वानखेडे स्टेडियमवर होत असेल तर आपला किमान आझाद मैदानामध्ये अध्यक्ष महोदय आपली निवड. विरोधी पक्षनेत्याचा अभिनंदनाचा ठराव आहे. एकनाथ शिंदे साहेब, त्या दोघांना थोडंसं स्पेशल बेनिफिट आहे. आता त्यांचं आझाद मैदानात मी काय असं म्हणणार नाही, तुमचा शिवाजी पार्कवर कोण करणार आपला, त्यांना थोडंसं वेगळी सवलत आहे. पण खडसे साहेब, तुमच्या पक्षाने तुमच्या अनुभवाचा वगैरे सगळा सन्मान केला. तुम्हाला खूप मोठा बहुमान दिला, कार्तिकी एकादशीची पूजा करण्याचा. हा तुमच्या आजपर्यंतच्या सेवेचा बहुमान आहे अध्यक्ष महोदय. तो खूप मोठी संधी आहे, तुम्हाला कळणार नाही. ते वारकरी असल्यामुळे त्यांना ते माहित आहे त्याचं महत्व. मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा अध्यक्ष महोदय कार्तिकी एकादशीची पूजा करणं हा बहुमान खूप मोठा आपल्याला तो मिळाला आहे अध्यक्ष महोदय. ठीक आहे अध्यक्ष महोदय, विषय सोडून जायला नको. एकनाथ शिंदे साहेब, आपण आणि आपल्या पक्षाची भूमिका बघितली तर 2 गोष्टी सांगितल्या गेल्या. एक तर दुसरं कोणी विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत असेल तर हेही पद जायला नको आणि आमच्या वाटाघाटी चालू राहतील. आज महाराष्ट्रातल्या जनतेची कुणी कसं राज्य करावं यापेक्षा सुद्धा एकदा स्पष्टीकरण येऊन देत सगळ्या पक्षांचं, हीच प्रामुख्याने इच्छा आहे. आता विरोधी पक्ष नेते पदावर बसल्यावर सुद्धा हे तुमच्यासाठी सुद्धा आहे, पुन्हा आणि तिकडे वाटाघाटी सुरू राहणार असतील तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेता प्रभावीपणाने काम करू शकेल का? विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीला न्याय दिला जाऊ शकेल का? म्हणून आज आभाराला उत्तर देताना, आज जो सत्कार आम्ही करतोय, आज जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतोय, याला उत्तर देताना अगदी शिवसेनेच्या बाण्यामध्ये आता वाटाघाटीचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत, परतीचे दोर कापलेले आहेत. अगदी इतिहासाला साजेशा पद्धतीने जर आपलं उत्तर आलं तर राज्याला खरा विरोधी पक्ष नेता मिळाला असा त्याचा अर्थ होईल. अन्यथा अध्यक्ष महोदय
खर तर आज बहुमत आपण मोजलं असतं तरी सुद्धा मान्य केलं असतं आणि ते मान्य झालं असतं अध्यक्ष महोदय. पण थोडस या बाजूनी सुद्धा पोलची मागणी करायला विलंब झाला अध्यक्ष महोदय. माझं ऐकत आबा बोला आबा बोला आबा बोला आबा बोला अध्यक्ष आबा बोला. महोदय, एकनाथ शिंदे साहेब, तुमची पोलची मागणी किती जोरात होती आणि खरोखर होती का हे तुमच्या उत्तराच्या भाषणात मी ऐकणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळणार आहे. आता या पुढच्या काळामध्ये आमचा दिल्लीतला किंवा राज्यातला नेता अजिबात बोलणी करणार नाही. संपला विषय. आता विरोधी पक्ष नेते पदालाच आम्ही संधी देऊ आणि विरोधी पक्षाचे आमदार म्हणूनच काम करू. हे जर तुमच्या भाषणामध्ये आलं, साहेब खाली बसा. बोलू द्या आबा बोला आबा बोला आबा बोला. तर अध्यक्ष महोदय, आमचं बोलणं संपू द्या नंतर तुम्ही. तर अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्ष नेत्याचं अभिनंदन करीन. अध्यक्ष महोदय, जर दोन्ही राहणार असेल तर मग मी अभिनंदनासाठी वापरलेले शब्द अध्यक्ष महोदय माघारी घेण्याचा अधिकार आम्हाला आपण राखीव ठेवा अध्यक्ष महोदय. दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत अध्यक्ष महोदय. आमच्याकडून अभिनंदन करून घेऊन पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची भूमिका जर पार पाडली नाही तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचं काय हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, आज ज्या विरोधी पक्ष नेते पदावर एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत, ह्या पदावर अनेक सन्मान्य नेते, राज्याची जर विरोधी पक्ष नेत्यांची यादी बघितली अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची जेवढी दिग्गज यादी आहे तितकीच मोठी विरोधी पक्ष नेत्यांची यादी सुद्धा आहे. अध्यक्ष महोदय, संघटितपणाने संसदीय आयुधांचा वापर करत जर प्रभावीपणाने काम केलं तर सरकारला एक पाऊल सुद्धा पुढे टाकणं मुश्किल करता येतं. इतकं विरोधी पक्षाच्या बाजूमध्ये सुद्धा ताकद असते. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे चांगले संघटक आहेत. अध्यक्ष महोदय, सत्तेच्या बाजूला आमदारांना संघटित ठेवणं हे खूप सोपं असतं, पण विरोधी बाजूला आमदारांना संघटित ठेवणं हे खूप कठीण असतं. मला आपला अनुभव नाही, पण मला आमचा अनुभव आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अनेक वेळा महत्वाच्या विषयावर पुढच्या बाजूने खुणवलं की मागली कधी निघून जायची अध्यक्ष महोदय कळायचं सुद्धा नाही. पुढचा बोलणारा माझ्या मागे सगळ्या म्हणून लढत राहायचा आणि मागं कोणच नसायचं. हे अनुभव अध्यक्ष महोदय मी स्वतः घेतलेले आहेत. मी माझे अनुभव सांगतो. आता तुम्ही 5 वर्ष एकसंघपणाने असंच राहायला पाहिजे ह्या माझ्या सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला शुभेच्छा आहेत अध्यक्ष महोदय. कारण अध्यक्ष महोदय, जर विरोधक सक्षम राहिले, एकत्र राहिले तर यांच्यावर निर्बंध येऊ शकतात, अंकुश राहू शकतात, चांगला कारभार होऊ शकतो. अन्यथा हे जर मोकाट सुटले अध्यक्ष महोदय तर नुकसान आपलंही होऊ शकतं आणि आपल्यापेक्षा राज्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेला एक अंकुश ठेवणं हे विरोधी पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आता काही प्रश्नांच्या बाबतीत जरूर आपल्यात मतभेद आहेत, हे मान्य करेन मी, पण काही प्रश्नांच्या बाबतीत जरूर आपल्याला एकत्रितपणाने काम करावं लागणार आहे. भविष्यामध्ये तेही आपण करू. जनहिताचे जे प्रश्न आहेत ते एकत्रितपणाने लढवणं हे समोरच्या बाजूचं कर्तव्यच आहे अध्यक्ष महोदय. त्या प्रश्नाला न्याय देणं हे पुढच्या बाजूचं कर्तव्य आहे. अध्यक्ष महोदय, जनतेच्या हिताचे निर्णय घेताना सरकारी पक्षाचा जेवढा सहभाग असतो तेवढंच योग्य नियंत्रण ठेवणं ह्यात विरोधी पक्षाचा सुद्धा सहभाग असतो. एक थोडासा वचक राहिला, प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने बघितलं जातं असं जर सत्तेतल्या लोकांना वाटलं तर अध्यक्ष महोदय सत्ता सुद्धा चांगली चालवली जाते. पण फडणवीस साहेब, मी किमान आमच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या बाजूने, सगळ्यांच्या बाजूने द्यायला काय मी त्यांचा नेता नाही, पण आमच्या बाजूने एवढं आश्वासन आपल्याला निश्चितपणाने आहे, जिथं राज्याचं हित असेल तिथं पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून साथ देण्याची भूमिका ही डोळे झाकून आमची असेल. पण आमचा पाठिंबा मात्र किंवा सभागृहामध्ये डोळे झाकून असणार नाही की आपण काय कराल ती पूर्व
अशी आमची भूमिका असणार नाही. एक विधायक दृष्टिकोन हा आमच्या मार्फत निश्चितपणाने ठेवला जाईल आणि किंबहुना लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच तो तसा ठेवणं हे मी आवश्यक मानतो. अध्यक्ष महोदय, नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाला सरकारने सामोरं जाताना जर विरोधकांना सुद्धा विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले तर निश्चितपणाने राज्य पुढे जाऊ शकतं, लोकांचे प्रश्न पुढे जाऊ शकतात. पण जर मनमानी केली अध्यक्ष महोदय तर मग चोख जाब सुद्धा विचारला जाऊ शकतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला अनेक वेळा वाटतं की सभागृहातले 288 आमदार हे राज्य चालवत आहेत, पण अध्यक्ष महोदय हे अर्ध सत्य आहे. सभागृहातले 288 आमदार तर राज्य चालवतच असतात, पण यांना नियंत्रित करण्याचं काम बाहेरच्या अनेक शक्ती करत असतात. शेवटी या 288 लोकांच्या सभागृहाला सार्वभौम मानताना सुद्धा बाहेरच्या जनमताचा कॉनुसा घेऊनच राजकीय पावलं टाकावी लागतात, धोरणं घ्यावी लागतात. तसे निर्णय आपल्याकडून होतील अशा अपेक्षा निश्चितपणाने आम्ही करू. आणि विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे चांगले संघटक आहेत, चांगला वचक ठेवू शकतील. चांगली संघटना तर त्यांनी बांधलेलीच आहे आणि अगोदर कधी फारसे बोलत नव्हते, कारण बोलायची सुद्धा संधी मिळावी लागते. पण अध्यक्ष महोदय काल पहिल्याच दिवशी त्यांनी सिक्सर मारलाय. अध्यक्ष महोदय, सरकारची चूक त्यांनी लक्षामध्ये आणून दाखवलेली आहे. अर्थात किती जणांनी मार्गदर्शन केलं, कुणी केलं हे मला माहित नाही अध्यक्ष महोदय, पण जर गुलाबराव यामध्ये तुमचा काही संबंध असेल तर एकनाथ शिंदेचं मी आज अभिनंदन करतो, कालच करायला पाहिजे होतं. पण अध्यक्ष महोदय योग्य मुद्दा उचलला, अगदी तेवढ्याच दिलदारपणाने आपण सुद्धा तो मान्य केला. म्हणजे आपण सुद्धा काल अशी भूमिका घेतली नाही की आता तुम्ही उपस्थित केलाय आम्ही ऐकणार नाही, पण आपण योग्य भूमिका घेतली. अर्ज भरण्याची मुदत अध्यक्ष महोदय वाढवून घेतली. अध्यक्ष महोदय, माझ्यासारख्याला कळत नाही, अर्ज भरण्याच्या मुद्दीवर अध्यक्ष महोदय एवढा आकांडतांडव केलं, एवढा आकांडतांडव करून अर्जही भरले, एकाने नाही दोघांनी भरले आणि पुन्हा सकाळीच अर्ज आम्ही सभागृहामध्ये यायच्या अगोदर, निर्णय घ्यायच्या अगोदर परत का घेतले हे बी आम्हाला कळलं नाही. पण चांगल्या परंपरा टिकल्या पाहिजेत अशाच विचाराची मला विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका दिसली. अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्या सगळ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो. अध्यक्ष महोदय, आपल्या हातून खूप चांगलं संसदीय काम घडावं. 5 वर्ष अध्यक्ष महोदय अशासाठी म्हणतो मी, अनेक वेळा सत्तेवरच्या माणसाला घालवण्यामध्ये जसं सत्तारूढ पार्टीतले लोक टपलेले असतात तसं विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय टपलेले नसतातच. अशातला भाग नाही अध्यक्ष महोदय. विरोधी पक्ष नेते पदासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय काय काय क्लुप्त्या झालेल्या आहेत, मित्र पक्ष कसे फोडलेले आहेत हे नागपूरला आम्ही बघितले अध्यक्ष महोदय 90-92 साली. त्यामुळं शिंदे साहेबांना मी मनापासून शुभेच्छा देतो. 5 वर्षासाठी ठामपणाने त्या खडसे साहेबांनी जसं काम केलं अध्यक्ष महोदय, पण आणखी एक अपेक्षा करीन की एखादा प्रश्न उपस्थित करणं तो मध्येच न सोडता त्याचा लॉजिकल एंड होईल आणि जनतेला न्याय मिळेल अशी वेगळी आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या कामात यश मिळावं या मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा माझ्या पक्षाच्या वतीने मी आपला अभिनंदन